हे पहा, होळी का साजरी केली जाते? होळी का साजरी करतो तर त्याच्यामागे एक अद्भुत कथा आहे भगवान विष्णूंची. ऐका तुम्ही लक्षपूर्वक. भगवान विष्णूंच्या चमत्कार पहा, त्यांच्या भक्तावरचे प्रेम पहा. प्राचीन काळी एक राजा होता, त्याचे नाव हिरण्यकश्यपू होतं. दानवांचा राजा होता, राक्षसांचा राजा होता. हिरण्यकश्यपूला एक मुलगा होता, त्याचे नाव होतं प्रल्हाद. हा दानवांचा राजा होता हिरण्यकश्यपू, आणि हा प्रल्हाद भगवान विष्णूंचा कट्टर भक्त होता. फार भक्ती करायचे. छोटा प्रल्हाद, लहान वय होतं त्याच्या, परंतु भक्ती अफाट प्रचंड होती. हिरण्यकश्यपूने त्याला पुष्कळ त्रास दिला. त्याला सांगितलं, तू दानव कुळातला आहे, राक्षस कुळातला आहे, तू देवांची सेवा करू नको, त्यापेक्षा माझी सेवा कर, माझी पूजा कर, असं तो म्हणायचा लहान प्रल्हादला. परंतु प्रल्हादने अपार यातना, कष्ट, अपमान सर्व सहन केलं, परंतु भगवान विष्णूंची भक्ती करणं, प्रार्थना करणं काही त्याने सोडलं नाही. या हिरण्यकश्यपूची एक बहीण होती, तिचे नाव तो होलिका. तीसुद्धा राक्षसीन होती. तिने सुद्धा कडक तपश्चर्या केली, देवांची कडक तपश्चर्या केली, आणि देवांकडनं तिने वरदान मागितलं. देव प्रसन्न झाल्यानंतर की मला एक असा कपडा दे, अद्भुत कपडा दे, की तो अंगावर पांघरल्यानंतर अग्नीपासून माझे रक्षण व्हायला पाहिजे, अग्नीपासून मला काही त्रास व्हायला नको. म्हणजे तो नुसता कपडा अंगावर पांघरला तर किती आग लागलेली राहो, काही होणार नाही माझ्या माणसाला, ज्याने पांघरलं असेल त्याला. परमेश्वर तिच्या तपश्चर्येवर खुश झाले, आणि त्यांनी असा दिव्य कपडा होलिकेला वरदान म्हणून दिला, की जो अंगावर पांघरल्यानंतर आगीच्या त्याच्यावर काही परिणाम होणार नाही. आणि मग होलिका आणि हा हिरण्यकश्यपू म्हणजे बहीण भाऊ, या दोघांनी मिळून एक मोठा कट रचला. हा भक्त प्रल्हाद आपला ऐकत नाही, भगवान विष्णूंची खूप भक्ती आराधना सेवा करतो. मग या प्रल्हादला मारणं योग्य ठरेल, मग या प्रल्हादच्या वध करणं योग्य ठरेल, स्वतःच्या मुलाच्या वध. परंतु हिरण्यकश्यपू तो दानव जो होता तो तयार झाला. मग दोघांनी लहानग्या प्रल्हादला सांगितलं, ठीक आहे, तू भगवान विष्णूंची भक्ती करतो, तर आम्ही तुला एक आव्हान देतो, तू आव्हान ते स्वीकार आणि भगवान विष्णूंच्या चमत्कार आम्हाला दाखव, तर आम्ही मानू की तू खरा भक्त आहे, तुझी भक्ती खरी आहे. लहानगा प्रल्हाद तयार झाला. त्याची भक्ती अगाढ होती, भगवान विष्णूवर प्रेम होतं, अगाढ श्रद्धी भक्ता होती. मग त्यांनी लाकडांची चिता रचली, लाकडं रचली, आणि होलिका लहान प्रल्हादला घेऊन आपल्या मांडीवर घेऊन बसली त्या लाकडांवर. प्रल्हाद तिच्या मांडीवर बसला, आणि होलिकेने काय आयडिया केली, तो होलिकेने तो कपडा अंगावर पांघरलेला होता. होलिकेने सांगितलं होतं, या लाकडांना आपण आग लावू, या चितेला आपण आग लावू, जर तुझ्या भगवान विष्णू खरा असेल तर तो तुला वाचवेल, मी तो वाचणारच आहे, कारण तिने तो कपडा पांघरलेला होता आगीपासून रक्षण देणारा. पण जर तुझी खरी भक्त श्रद्धा असेल भगवान विष्णूंवर तर तू वाचून दाखव. भक्त प्रल्हाद तयार झाला. आग लावण्यात आली त्या लाकडांना. भयानक अग्नी भडकली, झाडायला लागली ती. इकडं छोट्या प्रल्हादने भगवान विष्णूंचा धावा केला मनापासून. परमेश्वरांना त्याचे खरं प्रेम श्रद्धा माहिती होती भगवान विष्णूंना. ते तत्काळ त्यांनी चमत्कार केला, तर तो कपडा उडाला, अदृश्य झाला होलिकेच्या अंगावरनं, आणि तो प्रल्हाद तिच्या मांडीवर बसला होता त्याच्या अंगावर तो कपडा आला. परिणामी काय झालं, छोटा प्रल्हाद आगीपासून वाचला, आणि होलिका त्या आगीत भस्मसात झाली. आणि भगवान विष्णूंनी आपला चमत्कार दाखवून सिद्ध केलं की लहानगा प्रल्हादची भक्ती खरी होती, निष्ठा खरी होती. याच भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपूचा सुद्धा वध केला होता. पुढची तुम्हाला थोडी कथा सांगितली, हिरण्यकश्यपूचा वध केला होता. ही आहे सतयुगातील घटना. सतयुग म्हणजे आजपासून तुम्ही जवळपास 35 लाख वर्षांपूर्वीची, आजपासून 35 लाख वर्षांपूर्वीची सतयुग, म्हणजे अंदाजाने त्यांनी वय काढलं सतयुग होतं 35 लाख वर्षापूर्वीचं, तर तेव्हाची घटना आहे. तर भगवान विष्णूंनी आपल्या लहानग्या भक्ताला कसं वाचवलं, त्याच्यामुळे एकच संदेश मी पुन्हा तुम्हाला सांगतो, तुम्ही भगवान देवांची आराधना करा. हे दुसऱ्यांच्या नादी लागू नका, बाबा वगैरे दुसऱ्यांच्या नादी लागा, डायरेक्ट देवाची आराधना करा. तो तुम्हाला भक्ती, तुमची निष्ठा, प्रेम पाहून तो तुम्हाला सर्व तुमची समस्या सोडवेल. कोणी या एजंटच्या नादी लागून कोणाची पाय पडत बसू नका. किती ते अपमान करतात ते स्वाभिमानी माणूस तर त्यांच्या पायावर पडणार नाही, त्यांच्या याच्यावर जाणार नाही. आपण घरात बसून भक्ती केली तरी देवाला पुष्कळ आहे, घरात बसून भक्ती केली तरी देव ऐकतो, त्याला ते पुष्कळ आहे. प्रल्हाद कुठे गेला होता, कुठे गेला नाही, तो घरात बसूनच तो भक्ती करायच्या भगवान विष्णूंची. तर कोणाच्या नादी लागू नका ढोंगी भक्तांच्या.
कोणाच्या ढोंगी लोकांच्या नादी लागू नका. डायरेक्ट देवाची आराधना भक्ती करा. जास्तीत जास्त ही चांगली कथा शेअर करा. होळीची कथा आहे, करा शेअर. आणि तुम्हाला होळीच्या खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि हो, होळीमध्ये तुमचे काही वाईट विचार असतील मनात, ते सुद्धा जाणण्याचा प्रयत्न करा. ज्याला मनातले काही वाईट विचार कमतरता असेल तुमच्या मनात, करा शेअर. धन्यवाद.